कृत्यही निषेधार्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी मी निषेध व्यक्त करू इच्छितो. तपास यंत्रणेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. तपास यंत्रणेवरती लोकशाहीच्या माध्यमातून माझाही विश्वास आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक या एक कार्यक्षम पोलीस अधीक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो तपास जो सत्य आहे तो त्या ठिकाणी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये संदेह असणे कारण नाही. सुधाकर गारेंच्या व्यक्तिमत्वाला मी अनेक वर्ष ओळखत आलो. एक आक्रमक, परंतु आक्रमक म्हणजे राजकीय दृष्ट्या आक्रमक, सुस्वभावी, जनतेच्या प्रश्नांची जाण कदर असणारा आणि त्याच्यावरती आपल्या पद्धतीने जनतेला न्याय देणारा नेता म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष कर्जत तालुक्यात, खालापूर तालुक्यामध्ये निश्चितपणाने आपले एक वेगळं स्थान जनमानसामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या मध्ये राजकारणामध्ये सुद्धा त्यांचं स्थान मोठं आहे. मला याची जाणीव आहे की तपास चालू आहे. तर काही बाबतीमध्ये मर्यादेमध्येच बोलणं हे कर्मप्राप्त त्या ठिकाणी आहे. मी आपल्या माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक तऱ्हेची अस्वस्थता प्रचंड प्रमाणावरती आहे. महिला भगिनींनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या त्यांच्या अंतःकरणामध्ये दीर्घकाळ ज्या पद्धतीने सेवा आपल्या सहकार्याने केली त्याच्याबद्दलच्या मी आपल्या सर्वांना नम्रतेचं आवाहन करेन. म्हणूनच मी तातडीने या ठिकाणी येण्यासाठी झालो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा दिवस 1-2 दिवस शिल्लक राहिले आहे. 29 महापालिकेमध्ये माझा स्वतःचा संपर्क त्या ठिकाणी सुरू आहे. मी तातडीने इथे येण्याचा माझा एवढ्यासाठी निर्णय घेतला की आपल्या प्रमुख सहकार्यांना भेटावं, जी घटना आहे त्याला माहिती माझ्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तो मी केलेला आहेच. परंतु या सगळ्या तपासाच्या कामामध्ये सुरू असलेला एक तऱ्हेचा तपास आपल्या मनातल्या भावना त्याबद्दलची घटनेच्या बद्दलची निर्माण झालेली एक स्वाभाविक प्रतिक्रिया एका बाजूला आहे. ज्या पद्धतीने कालपासून किंवा आजपासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिल्या जातात माझ्या सहित, त्याबद्दल सुद्धा मी कमालीच्या संयमाने या ठिकाणी बोलतो आहे. त्याचं कारण संयमामधून सत्य निर्माणपणाने बाहेर येईल. त्याच्यात माझ्या मनावरती मात्र शंका आठवते काय कारण. परंतु अनेक वेळा अशा घटनांच्या बाबतीमध्ये तपास ज्यावेळेला चालू असतो तर माझ्या आपल्या सर्वांनाच विनंती राहील की या बाबतीमध्ये कुठलीही जाहीर प्रतिक्रिया ही आपल्यापैकी कुणी, कारण मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भावना काय किंवा जी वक्तव्य केली जातात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारलं जाणं स्वाभाविकच आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण बोलूच नाही. कायदा आपल्या पद्धतीने काम करत असून टेक्स इज ओन कोर्स असं म्हटलं जातं. मग ते एका बाजूला सुरू आहे. स्थितीमध्ये आज आपल्याशी संवाद वेळ आली खूपच असलेले माझे आपल्याशी सहकार्याचे पाटील, शिवसेनेचे प्रतिनिधी माताई, सुनील पाटील, अस्मिताई, अध्यक्ष कृष्णाताई, अध्यक्ष दीपक, सर्वच दोन्ही तालुक्यातील अत्यंत संयम ठेवावा. आपण कुठेही व्यक्तिगत प्रतिकापुढे देऊ नये एवढंच मला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगायचं आहे. अधिक म्हणण्यापेक्षा आपण शांततेने थोडा बसायला काय प्रमुख सहकार्याची चर्चा करीन, अधिक काही गोष्टी समजून घेण्याचा त्याने प्रयत्न करेन. मी जाहीररित्या सांगितलेलं आहे मग अशी माध्यमाची गरज असताना माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन जितकं तपास यंत्रणा त्या तपास यंत्रणेची वेगळी
SIT जरी त्यांनी स्थापन केली तरी हरकत नाही. म्हणजे मग तुम्ही काय 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 केलं नंतर या घटनेच्या नंतर ते सुद्धा अर्धवट जनतेसमोर येणं हे तितकंच कर्मप्राप्त राहील. एवढंच छोटेखानी वाक्यामध्ये आपल्या समोर समाज व्यक्त करत असताना मी या ठिकाणी बोलतो. अधिक काही बोलत नाही, खूप काही बोलायचं आहे, पण योग्य वेळेला ती बोलण्याची संधी परमेश्वर आपल्याला देईल. एवढंच या ठिकाणी अंतर सांगतो. आपण ज्या भावनेने, ज्या तत्परतेने, ज्या आपुलतेने, ज्या विश्वासाने आणि त्या कणखरपणाने या ठिकाणी आला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी शब्दभावामध्ये माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक काही बोलत नाही, पण आपली प्रचंड उपस्थिती त्या नेतृत्वाच्या भूमिकेच्या बद्दलची एक तऱ्हेचे विश्वास दाखवते त्याबद्दलचं भावना या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक काही बोलत नाही. इतरही बाबतीमध्ये इतक्या जाहीरपणाने मी काय बोलू इच्छित नाही. त्यामुळे पूर्णपणाने शांतता, संयम, त्याची सदा शबरी संयम अनेक वेळेला सत्य उजेडा आणण्यासाठी खूप पद्धतीचं सहकार्य करत न करत त्या ठिकाणी होत असते. त्याच्यामुळे आतताईपणा बोलण्याची प्रचंड पद्धतीची कहाणी किंवा कशा पद्धतीने आहे ते आपण अनुभवतो. ते तुम्हाला सर्वांना नवीन आशेचा का भाग नाही. इथल्यापैकी सर्वांनी जे आताचे जे काही सुरू आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलेलं आहे आणि म्हणून त्याच्याही बद्दलचं काय अधिक मी भाष्य करू इच्छिते. पण सत्य हे सत्य आहे आणि त्या सत्याची कास घालत त्याच्या पाठीमागे उभं राहणं प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा 1000% कर्तव्य आहे. त्या कर्तव्यातून जरा सुद्धा कसुवरी इकडे तिकडे होणार नाही. एवढाच एका शब्दामध्ये विश्वास आपल्याला या निमित्ताने मी देऊ इच्छितो. आणि बाकी आपण एका बाजूला तपास आणि मग ते करण्याच्या बाबतीमध्ये जे काय केलं जात आहे ते सुद्धा कसं काय काय नाही काय त्याच्यामध्ये हे असं काही कारण नाही. आणि आपल्याला आपल्या नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल आजवर त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण करत असताना समाजकारण ज्या पद्धतीने केले हे कर्जत खालापूर मधला आणि रायगड मधला प्रत्येक सामान्याचा सामान्य माणूस ते निश्चितपणे जाणतो आहे. परंतु काही वेळेला असे दुर्दैवी कटू प्रसंग निर्माण होत असतात की त्या प्रसंगातून संयमाने सामोरं जाणं एक सहकार म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी भाग असतं. तुम्ही आपल्याला कारण मी रात्री उशिरा किंवा असं काय ठरवलं पण त्या पद्धतीने दोन्ही तालुक्यातला जनमानसामध्ये प्रभावीपणाने ताकद असणारा कार्य करतात. महिला वर्गांच्या मध्ये तितक्याच सामंजस्याने आपली स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या असे ते महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. याचा अर्थ आपलं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या बद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या सर्वतोल पद्धतीच्या भावना निश्चितपणे इथे आपल्याला ज्ञात आहेत. अनेकांना सुद्धा ते कळतील. काळाच्या अवकाळामध्ये सारं काही स्पष्ट होईल एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. कितीही निवडणुकीची एका बाजूला माझ्यावरती जबाबदारी महानगरपालिकेची आहे ती एका बाजूला असताना या सर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत कायदा आणि कायद्याच्या माध्यमातून होत असणारा तपास त्या तपासाच्या कामामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणचं पूर्णपणे सहकार्य हे निश्चितपणाने त्या ठिकाणी असतं.